जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे घडलेल्या सुलेमान पठाण हत्या प्रकरणानंतर ऑल इंडिया पॅन्थरचे अध्यक्ष दीपक केदारे यांनी मृतक सुलेमान यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। या भेटीदरम्यान त्यांनी कोणतीही तडजोड न करता आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्याकडे केली आहे। मंत्री महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर तालुक्यात हा गंभीर प्रकार घडू नये त्यांनी अद्याप या कुटुंबाची भेट का नाही घेतली असा प्रश्न केदारे यांनी उपस्थित करत मंत्री महाजन यांच्यावर टीका केली आहे। सुलेमानला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। सुलेमानला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। दीपक भाई केदार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाई केदार तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सुलेमानला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले सुलेमानला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। कुणाचाही दबाव चालणार नाही। नाही त्याचं निश्चिंत राहते, त्याच्याबद्दल दबावाला बळी पडणार नाही। एकदा परत तुमच्या मुलीचं एक स्टेटमेंट द्या। ॲडिशनल ती 354 तिला हात वगैरे लावला असेल, त्यांचे कपडे फाडले, त्याच्यात 120 ब लावलं नाही। 120 15 लोगों को न्याय ऐसा चाहिए कि फास्ट ट्रैक में केस चलाकर फांसी की सजा चाहिए उनको। कपडे काढले होते, क्या हमारे भाई का जैसा ये करे उन्होंने वैसा फांसी दिलाई गई, फांसी की सजा अल्लाह मेरा बेटा इतना बड़ा कलेजा गया, मेरे से बोले भी नहीं जा रहा दादा, तो मेरे न्यूज़ ले बोले रे अपन बोले नहीं जा रहा, क्या करना। बस मेरे को फांसी की सजा दे, मैं उनको बस बदला दे दादा हमको। या गांव में जो कार में लाया था उसको, छोटे कार में कौन सी गाड़ी में लाया, क्या लाया, बहुत मारे हमारे सामने फेंके और मारे। उसका फोटो निकालेंगे कुछ शरीर का फोटो लेके रखे ना, मारे हमारे पास अपने पास में फोटो निकाल के रखो, हमारे पास बहुत भयंकर करे। मेरा बेटा पानी पानी करता था दादा, बहुत तड़प तड़प के मारे, ऐसे पेट में घुसा रहा था, मैं तो ऐसे खींच रहा था, मार रहा था, से मार रहे, मैं इधर से पेट में घुसा रही, उधर से डंडों से मार रहे, बुढ़े बाप को भी मार रहे, ये दादा को जैसा लौट रहे फेंक रहे, मैं बुढ़िया रे बुढ़ा बाप है उनको मत मारा रे। मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली, देशाला हादरून टाकणारी घटना घडली। फक्त संशयावरून आमच्या सुलेमान खानचा बळी घेतलेला आहे। हे बळी घेणारे आतंकवादी आहेत, टेररिस्ट आहेत, आणि या टेररिस्टांची संघटना आहे। त्या संघटनेचा कोण नेता आहे त्याला सुद्धा अटक केली पाहिजे। याच्यामध्ये कॅफेचा मालक, काय नाव त्याचं, त्या कॅफेचा मालक, त्याचा सुद्धा रोल आहे, त्याला सुद्धा अटक केली पाहिजे। पवन बावस्कर हा त्याचा मास्टरमाइंड आहे, त्याला पण अटक झाली पाहिजे। हे प्रकरण गंभीर घेतलं पाहिजे गृहमंत्र्यांनी। यात 3 ठिकाणी त्याला मारहाण झाली,
जवळपास 4 तास मारहाण झाली आणि त्याच्या अंगावर कसलाही कपडा न ठेवता त्याला उघडं करून मारलंय. त्याचे नख काढलेत, त्याला हळहळ करून मारलंय. मी त्याचे फोटो बघितले. संतोष देशमुखच्या धर्तीवर त्याला मारहाण करण्यात आली. अरे थोडा जिवंत ठेवून आमच्या घरी दिला असता तरी चालला असता, पण त्याला मरेपर्यंत मारलं. शेवटची आशा म्हणून त्याच्या आईने, बहिणीने, त्याच्या आजोबाने या चौकामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तर हे निर्दयी हरामखोर त्या बहिणीला सुद्धा नख लागलेत, आईला नख लागलेत, या आजोबाला पण त्यांना दया आली नाही. एवढा काय गुन्हा केला होता? कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला? संविधान जिवंत आहे, बाबासाहेबांनी कायदा बनवलाय आणि त्या कायद्याच्या आम्ही कोण लागून गेलो अशा पद्धतीने ते वागत असतील तर इथं मुस्लिम असुरक्षित झालाय, दलित असुरक्षित झालाय. कॅफे असतील, सिनेमागृह असतील, पर्यटन स्थळ असतील, अशा ठिकाणी हे टेररिस्ट घुमता फिरतात. मुस्लिम तरुणांना आमच्या सुलेमान खानला अचानक मारलेलं नाही, त्याच्यावर पाळत ठेवलेली आहे, सुनियोजित कट करण्यात आलेला आहे, त्याचं लोकेशन देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे. 120 सुद्धा याच्यात ऍड झालं पाहिजे. या आमच्या ताईची तक्रार घेतली पाहिजे. तिचा विनयभंग केला, तिला मारहाण केली, त्याचं कलम सुद्धा या ठिकाणी वाढवलं पाहिजे. आणि या सगळ्या आरोपीवरती UAPA ऍक्ट अंतर्गत कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तरच असणारं याच्यावरती वचक बसेल. मानवता जिवंत आहे. गिरीश महाजन, तुम्ही आमदार आहेत, मंत्री आहेत. या आईला आणि बहिणीला भेटावं वाटलं नाही या बापाला? अरे एवढी माणुसकी. संतोष देशमुखच्या धर्तीवरचा हत्याकांड आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार इथं आहे. या सगळ्या आरोपीचे फोटो त्या आमदारासोबत आहेत. आमच्याकडे फोटो आलेत. मनोहर भिडे सोबत फोटो आहेत त्या आरोपीचे. त्या भिडेला कुणी आणलं जामनेर मध्ये? हे काय पेरायला निघाले इथं? हे जर थांबलं नाही तर राज्यातल्या शेकडो मुस्लिम तरुणांचे जीव धोक्यात येतील. यांना थांबवा. आणि गृहमंत्र्याला मी आव्हान करतोय, याच्याकडे गांभीर्याने बघा. कधी गाय चोर म्हणून मारताय, कधी तुम्ही लव जिहाद म्हणून मारताय. काय चाललंय इथं? याची सखोल चौकशी SIT CID मार्फत चौकशी झाली पाहिजे. आणि याचे मास्टर माइंड पासून ते मारेकऱ्यापर्यंत लोक सगळे अटक झाले पाहिजेत. आम्ही शांत बसणार नाहीत. हे नवीन कलम ऍड करा. 354 त्यात विनयभंग, 120 ऍड करा आणि याच्या मास्टर माइंड पासून ते सगळे याच्यामध्ये अटक करा. आमदाराला सांगतोय तात्काळ वेळ द्या. एक पीडित कुटुंब, तुम्हाला आमदार करायला मत आमचे चालतात, पण आम्हाला चौकात मारलं जातं तर तुम्ही डोक्यावर हात फिरवा येत नाही. पोलिसांना माझं आव्हान आहे, कोणत्याही प्रकारे राजकीय दबावाला बळी पडू नका. राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभा करणार आहेत. या कुटुंबाला न्याय द्या, पोलीस संरक्षण द्या. याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाची तरतूद करा. उज्ज्वल निकम सारखा वकील आम्हाला का लागत नाही? दलित, मुस्लिम, आदिवासींसाठी मोठा वकील सरकारी का मिळत नाही? का एखाद्या या मॉब लिंचिंग मध्ये एखाद्याला फाशी होत नाही? का यांना UAPA लागत नाही? का यांना मोका लागत नाही? का यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघितली नाही? गिरीश महाजनना लाज वाटायला पाहिजे. आरोपीचे त्यांच्या सोबत फोटो आहेत, चौकशी झाली पाहिजे याची. हे कोण लोक पाळतंय? भीतीच नाही, नख काढतायत. आज या आई वडिलांपुढं एकुलतं एक लेकरू गमावल्याचं दुःख तुम्ही भरून देणार आहे आमचा सुलेमान खान? आणणार आहेत का तुम्ही परत? आणि याच्यामध्ये कसल्याही प्रकारे दिरंगाई चालणार नाही. मी आज भेट घेतली, राज्यभर आंदोलन छेडणार आहे. बिलकुल यापुढे आम्ही मुस्लिम तरुणांच्या आणखी बळी जाण्याची वाट पाहणार नाहीत. या ज्या संघटनेशी निगडीत हे कर्मठ उन्मादी हिंदुत्ववादी संघटनेचे जे हे सगळे लोक होते, मारहाण करणारे आरोपी होते, या सगळ्यांची संघटनेला महाराष्ट्रात बॅन आलं पाहिजे, त्याच्यावर बंदी आली पाहिजे आणि UAPA ऍक्ट त्याच्यामध्ये लागला पाहिजे. सुद्धा आमची मागणी आहे. पीडित कुटुंबाला
50 लाखाची मदत सरकारने करावी आणि त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ उरलेले फक्त 8 आरोपी नाहीत की मुस्लिमांबद्दल अशा केसेसमध्ये आमच्या महाराष्ट्रात लव जिहाद नाही, या महाराष्ट्रात कोणता लँड जिहाद नाही, इथं कोणता जिहाद नाही, तर मानवता जिवंत आहे. मी आता चौकशी केली त्याच्या वडिलाकडं. बेटावद गावामध्ये 4 मुस्लिमांचे घर आहेत आणि गेल्या वेळेस इथले सरपंच कोण आहेत? त्याचे हे अध्यक्ष झाले होते ना गणपतीचे. म्हणजे ज्या मुलाला मारलं सुलेमान खानला, तो सुलेमान खान गेल्या वर्षी या गावात गणपतीच्या कमिटीचा अध्यक्ष होता. सामाजिक सलोखा, हिंदू मुस्लिम एकत्र असलेलं हे गाव, इथं कधीही त्या ठिकाणी दंगल नाही. 5 घरं राहतात फक्त पूर्ण हिंदू गावामध्ये. कधीही त्यांच्यावर शंका घेतली नाही. सुलेमानचं कॅरेक्टर खराब नाही, त्याच्यावर कोणती एनसी नाही. शेतकरी 8-10 एकर 2-3 एकर जमीन आहे. सकाळी फवारणी मारून आपला शहरात गेला. स्वप्न विचारलं वडिलाला, 12वी काढतो आणि पोलीस होतो म्हणला. हो, पोलीस होतो म्हणला सुलेमानला निर्दयपणे मारलं जातं. काय करते यंत्रणा? काय करतायत पोलीस अधीक्षक? काय करते इथली पोलीस यंत्रणा? हा प्रश्न मी विचारतोय. या सगळ्या भिडे संबंधित संघटनेच्या या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं जे आता हत्या करायला निघालेत त्यांचं तुम्ही स्टेटस बघा, इंस्टाग्राम बघा. मुस्लिमांविरोधात घरळ ओकलेली आहे. त्यांच्यावर जर आधीच पावबंद करण्यात आला असता तर ही घटना घडली नसती. पण कुठं आहे इथलं सायबर? कुठं आहे त्यांचं ऍक्टिव्हिटी? अरे एखाद्या मुस्लिमांनी एखादा फोटो ठेवला की विटंबना झाली म्हणून किती मिनिटात तुम्ही उचलता त्याला? दलितांनी एखादं स्टेटस ठेवलं तर किती मिनिटात उचलता? आदिवासींनी एखादं स्टेटस ठेवलं तर किती मिनिटात उचलता? याचा अर्थ गृहमंत्र्याचे आदेश आहेत का की या गोष्टीकडे कानाडोळा करा? अरे किती कानाडोळा करणार आहेत? हा लेकरू आमचं हळहळ करून मारलंय. अरे नख काढावा. 1 इंच जागा सुद्धा सोडली नाही त्याच्या अंगावर. एवढं भयंकर मारलंय, पूर्ण शरीर काळं निळं केलंय. 4 तास मारहाण कशाला म्हणतात? त्या इको मध्ये त्याला आणलं, या गावात चौकामध्ये सगळ्या समोर मारलं. त्यांना भीतीच नाही, कायद्याची भीती नाही, पोलिसांची भीती नाही. कोणत्या ह्याच्यात राहतात ते? हे हत्यार कुठून आले? या गाड्या कुठे आहेत? यांना कोण रसद पुरवतो? यांना पैसा कोण देतं? यांचं केडर कोण घेतं? या सगळ्यांचा तपास झाला पाहिजे आणि या संघटनेचा मास्टर माइंड प्रमुख जो कोणी असेल त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. या गावात आले होते, सीसीटीव्ही फुटेज चेक करा. त्या फुटेज मध्ये जे दिसल, या कॅपेपासून टिप कुणी दिली, या कॅपेचा रोल काय, त्या मालकाचा रोल काय, या सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि 2.5 महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या आरोपींना फाशी झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. सुलेमान खानच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहेत आणि फाशी होईपर्यंत आम्ही लढत राहणार आणि राज्यव्यापी आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहेत. आता आम्ही कुणाला शांत बसणार नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी आहे की याची दखल घ्या, नाहीतर आमचे तरुण धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. तात्काळ जर दखल घेतली नाही तर त्यांना सुद्धा राज्यात फिरणं अवघड होईल, असा इशारा सुद्धा मी या माध्यमातून देतो. आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहेत. यांचं घ्या. स्वराची जी संघटना आहे त्या भिडेची बॅन करा, तिला बॅन ठेवू नका त्याला. आणि बंदी आणा या शहरात यायला. आमदार बिमदारांनी आणलं तरी, त्या गिरीश महाजननी जरी आणलं ना, पण ते इथं भडकावळवाल्याला त्याला येऊ देऊ नका. काय परेशान नक काढले तो लेकराचे, अशा पद्धतीने मारतात. तुमचा धाक पाहिजे, मुतायला पाहिजे तुम्हाला बघितल्यावर. हे येऊन भर चौकात इथं मारतात. त्याची पूर्ण डिटेल घ्या, मास्टर माइंड पासून ते शेवटपर्यंत त्यांच्या सगळ्या संघटना याच्यात हे झाल्या पाहिजे. ही संघटना जिल्ह्यात ठेवू नका, नाही तर मारतील ते अनेक लोकांना. त्याच्यात ते 120 आम्हाला कुटुंबाचं जे म्हणणं आहे त्यांची बरं ओळख प्रेट 25 जवळपास 25च्या 20च्या आसपास आरोपी, 20-25 आरोपी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर महिला जी त्याची आई आणि बाई, त्या दोघीला मारहाण झाली. हे थांबरे
मुलगीला मारहाण झाली, त्याच्या हातावर उडलं, त्याची सगळी मेडिकल आणि त्याच्यामध्ये त्यांची 354 यांना मारहाण शिवीगाळ, ते लगेच तात्काळ त्याची तपास आणि हा कट रचला. जो कॅफे त्या मालकाने टीप दिली त्या मालकाला उचला, तो कुणाच्या जवळचा आहे, भाजपचा पदाधिकारी, याच्याशी काही देणं घेणं नाही. आणि याच्यामध्ये ज्या संघटनेशी निगडीत आहेत, ही संघटना ज्याची आहे त्याच्याशी VDRवर CDRवर काही बोलणं झालंय का, यांना काय आदेश देण्यात आलेत का? हा हल्ला संतोष देशमुख सारखा एवढा भयंकर आहे, नकं सुद्धा काढले आणि याच्यात कायद्याची भीती त्यांना नाही, पोलिसांची भीती नाही, गंभीर आहे. 120B इमिडिएट त्याच्यात लावा आणि UAPA आहे, तो काय फक्त दलित आणि मुस्लिमांसाठी नाही. मॉब लिंचिंग लागला ती एक चांगलं आहे, तुम्ही लवकरात लवकर 8 आरोपी अटक केले हे सुद्धा चांगलं आहे, पण यांच्यावर जर वॉच ठेवला असता तर ही घटना घडत नाही. खुलेआम यांचे इंस्टाग्राम जर तुम्ही जरी उघडलं तरी तुमच्या लक्षात येता येईल की यांची मानसिकता काय आहे. ते या संघटनेशी आता उरलेले जे लोक आहेत त्यांच्या ॲक्टिव्हिटी लगेच कंट्रोलमध्ये आणा, ते पण करून आपल्याला जे इतर आरोपी सगळ्याला अटक करा. याच्यामध्ये या समाजाचा एक तुम्हाला शांतता आणि सामाजिक सलोख्याच्या हिशोबाने यांनी साथ दिली, तुम्ही त्यात कच खाऊ नका. कोण आमदार गिरीश महाजन मला माहिती आहे, सगळं कळतंय, पण आमच्या पुढं कोणी नाही, संविधान इथं, तुमच्या पुढं कोणी नाही, तुमच्याशिवाय इथं कोण आम्हाला या ठिकाणी न्याय कोण देणार आहे? त्याच्यामुळे याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही, आपण पुरेपूर न्याय देऊ. बिलकुल कुणाच्याही दबावात राजकीय येऊ नका. कोणी आरोपी असला तर कायद्याच्या पुढे तो पवन बावस्कर तो मेन आरोपी आहे, तो खतपाणी घालणार आहे. त्याला तिथं नव्हता वगैरे असं नाही होत. ओसामा बिन लादेन का विमानात बसला नव्हता, बरोबर आहे का नाही? तर हे मी तर म्हणतो, जर ती संघटना भिडेपर्यंत जात असेल तर त्यांची सुद्धा कारवाई करा. बरेचसे समाजाचे ॲडव्होकेट आले, त्यांनी वाचलं सर्व योग्य नाही आहे हो, पण याच्यामध्ये सखोल चौकशी, हे मुळासकट जर नष्ट नाही केलं तर महिन्याभराने पुन्हा एक बळी जाईल. मी लिहून देतो 100% साहेब. त्याला मुळासकट उकडून फेकायचं. काय बिमारी आहे ही? बिमारी आहे. हे टेररिस्ट आहेत, हे आतंकवादी आहेत. फक्त आमच्या कपाळावर शिक्का आतंकवाद्याचा, ह्यांना नाही. आमच्यासाठी जनसुरक्षा विधी आहे. खुलेआम आमच्या मुस्लिमांना स्टेटसवर शिव्या देणार, तिथं जनावर धरायला येणार, त्या ठिकाणी मारहाण करणार. तुम्ही कायदा हातात घ्यायचं तुम्हाला अथॉरिटी दिली कुणी? भयंकर आहे, भयंकर. नका काढले साहेब. मानवतेचा शेवटचा तिथं सगळं संपलंय. गावात चौकात शिवाजी महाराजांचा फोटो मारताय तुम्ही तिथं. लंगडत गेले पाहिजेत कोर्टात, तर मी म्हणेल खरा या अर्थाने पोलीस या ठिकाणी ऍक्टिव्ह झाले. थोडा नाडग्या साल्यांच्या छटाक छटाक चोरांच्या तुम्ही धिंड काढता बांधून. हे तर मर्डर केला यांनी. फाशी झाली पाहिजे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.